नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक उपचार पद्धती. वसुधैव कुटुंबकम ही आपली भारतीय विचारधारा आहे. संपूर्ण जग आपलं कुटुंब आहे असं आपण मानतो आणि त्यामुळेच कुटुंब हे आपल्या विचारधारेच्या, आपल्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. संतती प्राप्ती ही कौटुंबिक विषयातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामध्ये बाधा आणतं ते वंध्यत्व. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची कारणं काय आहेत आणि त्यावर अत्याधुनिक प्रगत विज्ञान म्हणजे अत्याधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धती ह्याद्वारे आपण कशी यशस्वी चिकित्सा करू शकतो, ह्याविषयीचा आपला कार्यक्रम आहे. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील IVF स्पेशलिस्ट डॉक्टर अमोल लुंकड. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर अमोल लुंकड यांनी एम्स दिल्ली येथून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयातील MD प्राप्त केलेली आहे. ॲडव्हान्स गायनेक एंडोस्कोपीची पदवी जर्मनीमधून प्राप्त केलेली आहे. त्यांचे इन्फर्टिलिटी या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 रिसर्च पेपर्स आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. डॉक्टर अमोल लुंकड यांनी निःसंतान दाम्पत्यांना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शन मिळावं म्हणून या हेतूने व एका सामाजिक जाणीवेतून निःसंतानता भारत छोडो या नावाचे अभियान चालू केलेले आहे. या अभियानाअंतर्गत त्यांनी व त्यांच्या टीमने आतापर्यंत भारतात सुमारे 500हून अधिक शिबिरे आयोजित करून 25,000 निःसंतान दाम्पत्यांना मोफत शास्त्रीय मार्गदर्शन केलेलं आहे. दर्शक हो, वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक उपचार पद्धती असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण विषय घेतलेला आहे वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक उपचार पद्धती. मला सांगा, वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? तर ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकरित्याने सतत 1 वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही, अशा दाम्पत्यांना वंध्यत्व आहे असं आपण म्हणतो. आणि अशा दाम्पत्यांनी मग योग्य तज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जर स्त्रीचं वय 35 वर्षाहून अधिक असेल तर मग त्यांनी 1 वर्ष न थांबता 6 महिने झाल्यानंतरच योग्य सल्ला घेतलेला जास्त चांगलं राहतं. म्हणजे साधारण लग्न झाल्यानंतरचा काही एक काळ जाऊ द्यावा की ज्यामध्ये नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते का? बरोबर, 1 वर्ष ऍटलिस्ट त्यांनी नैसर्गिकरित्याने सतत प्रयत्न करून. अबे सर, आता आपण बघतो की लग्नाचं वय वाढतंय, लग्न पुढे पुढे ढकललं जातं, त्यामुळे महिला आणि पुरुष दोघांचंही लग्नाचं वय वाढतंय. पण तसं आपण बघतो की वंध्यत्वाचं पण प्रमाण वाढताना दिसतंय. ह्याचं नेमकं कारण काय असावं? वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण जे दिसतंय त्याचं अनेक कारणं आहेत. जी आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे, ज्या पोल्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतोय, जे प्रदूषित हवा, पाणी आणि अन्न आपण घेतोय, त्याचा अंडकोशावर, स्त्रीच्या स्त्रीबीजांवर, पुरुषाच्या वीर्यावर त्याचा इफेक्ट होताना दिसतोय. आणि ऑफकोर्स लेट मॅरेजेस, आपलं लॅक ऑफ एक्सरसाइज, की सेडेंटरी लाईफस्टाईल जे आपण फॉलो करतोय, व्यायामाची कमी झालेली आहे त्याच्यामुळं. आणि लोक बऱ्याच वेळा आजकाल प्रेग्नन्सीज अवॉइड करतात. इनिशियली वेगवेगळे मेडिसिन्स घेतात प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी, किंवा फर्स्ट झालेली पहिली प्रेग्नन्सी बऱ्याच वेळा अबॉर्शनही करतात. तर हे सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे वंध्यत्वाचं वाढतं स्वरूप दिसून येत आहे. बरोबर सर, अजूनही आपण बघतो की समाजात वंध्यत्व म्हटलं की बोट हे स्त्रीकडे दाखवलं जातं. तर तुमचं काय मत आहे? काय काय वस्तुस्थिती आहे? फारच चांगला प्रश्न आहे हा. आणि आपल्या माध्यमातून समाजात हे सगळ्यांनाच कळायला हवं की जर आपण 100 निसंतान दाम्पत्य जर बघितले तर त्याच्यात पुरुषांमध्ये मिळणारे दोष आणि स्त्रियांमध्ये मिळणारे दोष हे समानरित्याने मिळतात. की 1/3 दाम्पत्य असे असतील ज्याच्यात मॅक्झिमम प्रॉब्लेम हे पुरुषांमध्ये दिसून येईल, 1/3 असे असतील ज्याच्यात प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये दिसून येईल, आणि 1/3 दाम्पत्य असे असतात ज्याच्यात प्रॉब्लेम दोघांमध्ये मिळतं. तर जेवढ्या प्रमाणात पुरुषांमध्ये प्रॉब्लेम मिळण्याची शक्यता आहे तेवढ्याच प्रमाणात स्त्रियांमध्येही आहे.
आणि पुरुषाची तपासणी करणं फारच सोपं आहे. फक्त एकच तपासणी करायला लागते, ती म्हणजे वीर्याची तपासणी, आणि ती करणंही सोपं आहे आणि खर्चही विशेष येत नाही. आणि तेवढी एक तपासणी केल्याने पुरुषाचा भाग अगदी क्लिअर होऊन जातो. मगच आपल्याला स्त्रियांकडे वळायला हवं. ऍक्च्युली सायंटिफिकली आपण बघितलं, बट समाजात अजूनही असं दिसून येतं किंवा बऱ्याचदा आम्हालाही असे पेशंट्स दिसतात की वाईफचे सोनोग्राफी झाले, तिच्या ब्लड टेस्ट झाल्यात, कधी कधी तर तिचं गर्भाशयही साफ करून घेतलंय आणि नंतर कळतं की हसबंडच्या वीर्यात शुक्राणूच नाहीये, तर तिला हात लावण्याची सुद्धा आपल्याला गरज नव्हती. बरोबर. त्यामुळे प्रथमतः जर आपल्याला वंध्यत्व निवारणाची काही चिकित्सा किंवा उपचार घ्यायचा असेल तर त्याच्या आधी तपासणी करणं फार महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये शुक्राणूंची तपासणी ही सर्वात पहिली चिकित्सा म्हणजे तपासणी असली पाहिजे. सर, नेमकी जी तुम्ही मगाशी कारणं सांगितली ही अगदी थोडक्यात तुम्ही कारणं सांगितली, तर पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील वंध्यत्वाची नेमकी कारणं कोणकोणती आहेत? बरोबर आहे. तर कारण आपल्याला समजून घ्यायची असेल तर या स्लाइडद्वारे आपल्याला जास्त चांगल्या रीतीने समजता येईल. पुरुषांमधील कारण आपण बघूया आधी. पुरुषांमधील जी मुख्य कारणं आहेत ती की अंडकोशात शुक्राणू बनण्याची जी प्रक्रिया आहे ती जर व्यवस्थित होत नसेल, हार्मोनल बॅलन्स जर व्यवस्थित नसेल, किंवा पुरुषाच्या मेंदूत जी पिट्युटरी ग्लँड असते तिथनं निघणारे हार्मोन्स जर व्यवस्थित नसतील तर अंडकोश व्यवस्थित काम करणार नाही, त्याच्यात शुक्राणू व्यवस्थित बनणार नाहीत आणि वीर्यात शुक्राणू व्यवस्थित येणार नाहीत. अंडकोश जर व्यवस्थित काम करत नसेल की नैसर्गिकरित्याने अंडकोश कमकुवत आहे, ज्याला आपण प्रायमरी टेस्टिक्युलर फेल्युअर म्हणतो, किंवा वेगवेगळ्या कारणाने जसे इन्फेक्शन्समुळे, रेडिएशनमुळे, किमोथेरपीमुळे किंवा वेगवेगळ्या केमिकल्समुळे हे अंडकोश कमकुवत होऊ शकतं, ज्याच्यामुळेही वीर्यात चांगले शुक्राणू मिळणार नाहीत. किंवा पोस्ट टेस्टिक्युलर कॉजेस ज्याला आपण म्हणतो की वीर्य बाहेर आणणारी किंवा शुक्राणू बाहेर आणणारे जे नस आहे त्याच्यात जर प्रॉब्लेम असेल, की ज्याला आपण ऍब्सेन्स ऑफ वास डिफरन्स म्हणतो, की अंडकोशात चांगले शुक्राणू तयार होत आहेत मात्र वीर्यात ते शुक्राणू येऊ शकत नाहीयेत. शेवटचं म्हणजे पुरुषांमध्ये इरेक्शन किंवा इजॅक्युलेशन म्हणजे संभोग करण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. तर अशा प्रकारे पुरुषांमध्ये आपल्याला प्री टेस्टिक्युलर, टेस्टिक्युलर आणि पोस्ट टेस्टिक्युलर वेगवेगळे कारण दिसून येतात, ज्याच्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. स्त्रियांमध्ये जर आपण बघितलं तर परत आपण या स्लाइडमध्ये बघूया की स्त्रीचं जे अंडकोश आहे जिथे शुक्राणू तयार होतात, स्त्रीबीज तयार होतात, तर ते परत मेंदूतनं कंट्रोल केलं जातं. स्त्रीच्या मेंदूतही पिट्युटरी ग्लँड असते जिथनं हार्मोन्स रिलीज होतात आणि ते स्त्रीबीज बनणं आणि स्त्रीबीज फुटणं या प्रक्रियेला कंट्रोल करतात. तर हार्मोनल इम्बॅलन्स खूप कॉमनली स्त्रियांमध्ये दिसून येतो आणि काम करणाऱ्या किंवा मॉडर्न लाईफस्टाईल फॉलो करणाऱ्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं आणि त्यामुळे पीसीओडी, पीसीओएस असे प्रॉब्लेम्स दिसून येतात की स्त्रीबीज बनणं, फुटणं ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. अंडकोशात वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात, गाठी असू शकतात ज्याला आपण ओव्हेरियन सिस्ट म्हणतो, किंवा एंडोमेट्रिओसिस आहे त्याच्यामुळेही अंडकोश व्यवस्थित काम करणार नाही. गर्भनलिकेत वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे असू शकतात, ब्लॉकेजेस असू शकतात, त्याच्यामुळे स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन होण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणार नाही. आणि शेवटी गर्भाशयात वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. जी गर्भस्थापनेची जागा आहे ती विनाकारण गर्भाशय साफ केल्याने खराब होऊ शकते किंवा इन्फेक्शन्समुळे ती जागा खराब होऊन जाते, तिथे गर्भस्थापनेच्या जागेचं अस्तर चिपकायला लागतं. किंवा गर्भाशयात वेगवेगळ्या गाठी असू शकतात, फायब्रॉइडची गाठ आहे, ॲडिनोमायोसिसची गाठ आहे, त्याच्यामुळेही गर्भधारणा व्हायला त्रास होईल. तर अशा प्रकारे आपण महिलांमध्ये काय वेगवेगळे कारण दिसून येतात तेही आपण बघितलं. सर, आणि तुम्ही जे चित्रामध्ये मेंदू दाखवलाय तर मला वाटतं की थोडासा स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे आजकालच्या आधुनिक जीवनशैली त्याचा कितपत परिणाम ह्या वंध्यत्वावर होतो? अगदीच बरोबर आहे. स्ट्रेसमुळेही आपलं हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राहत नाही आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज व्यवस्थित बनणार नाही, फुटणार नाही. पुरुषांमध्येही त्याच्यामुळे शुक्राणूंच्या मोटिलिटीवर, काउंटवर फरक पडताना दिसून आलेला आहे. तर स्ट्रेस हे एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही मगाशी कारणांमध्ये म्हणालात की गर्भाशय पिशवी साफ करणं, ज्याला आपण डीएनसी असं म्हणतो, तर ह्या ट्रीटमेंटचा सुद्धा काही वंध्यत्वाशी संबंध आहे का? हो, म्हणजे विनाकारण कारण न बघता जेव्हा गर्भाशय साफ केलं जातं, बरेच लोक कारण न बघता सरळ जवळच्या डॉक्टरांकडे जातील आणि गर्भाशय साफ करून घेतील. जेव्हा विनाकारण आपण गर्भाशय साफ करून घेतो तर गर्भस्थापनेची जागा खराब होऊ शकते, गर्भस्थापनेच्या जागेत इन्फेक्शन होऊ शकतं, जे वरती जाऊन गर्भनलिकेला ब्लॉक करू शकतं.
तर विनाकारण अशा उपचार पद्धतींकडे जाणं हे फायदा न देता नुकसानही तेवढंच देण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे कारण आधी व्यवस्थित बघितलं पाहिजे आणि जसं कारण असेल तसं आपल्याला निवारण करायला हवं. अगदी बरोबर आहे. सर, आपल्याला एक ईमेलद्वारे प्रश्न आलेला आहे. श्रीराम प्रश्न विचारतायत पुण्यावरून. ते असं विचारतायत की त्यांना एक अपत्य होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी नसबंदी केली. ह्या नसबंदीनंतर दुर्दैवाने त्या अपत्याचा अंत झाला आणि आता त्यांना पुन्हा अपत्य प्राप्ती करायची आहे, तर काय मार्गदर्शन करू शकतो? बरोबर आहे. तर कारण की त्यांचं आधी नसतं असे अनेक दाम्पत्य आमच्याकडे येतात ज्याच्यात आधी नसबंदी झालेली होती आणि आता नसबंदीनंतर परत प्रेग्नन्सी करायचं आहे. बऱ्याच लोकांचं आधी असलेलं अपत्य ऍक्सिडेंटमध्ये गमावलं जातं किंवा काही लोकांचं रिमॅरेजेस होतात. तर नसबंदी नंतर जेव्हा आपण अपत्य प्राप्तीसाठी जातो, नसबंदीमध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं तर गर्भनलिका ही ब्लॉक करून टाकली जाते. स्त्रीची जेव्हा नसबंदी होते तर गर्भनलिका ब्लॉक करून टाकली जाते आणि बऱ्याच वेळा गर्भनलिकेचा एक छोटासा तुकडा कट करून फेकून दिला जातो. तर थोडक्यात आपण गर्भनलिकांना खराब केलंय किंवा गर्भनलिका आता जैसे निसर्गाने दिल्या होत्या तशा राहिलेल्या नाहीयेत. तर गर्भनलिकेचंच काम बाहेर करायचं, म्हणजेच गर्भनलिकेचं काम होतं स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन घडवून आणणं. ते आता नैसर्गिकरित्याने आत होऊ शकणार नाही, तर तेवढं काम आपल्याला बाहेर करणं, म्हणजेच की थोडक्यात आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी करणं, की स्त्रीबीज आणि शुक्राणू जे नैसर्गिकरित्याने आत मिळू शकत नाहीये त्यांना बाहेर मिळवण्याचं काम आपल्याला करायला लागेल आणि तेच त्याला बेस्ट सोल्युशन होईल. बरेच लोक परत ऑपरेशन करून गर्भनलिका नीट करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात, ते बऱ्याचदा तेवढं चांगलं सक्सेस देत नाही. बरोबर. मला वाटतं श्रीरामांच्या प्रश्नाला अचूक उत्तर मिळालेलं आहे, मार्गदर्शन मिळालेलं आहे. वंध्यत्व निवारणाची अत्याधुनिक उपचार पद्धती काय आहे याविषयी आपण जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. वंध्यत्व निवारणातील महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि ह्यासाठी नियमित अर्धा तास जर व्यायाम केला तर बऱ्याच अंशी हॉर्मोनल इम्बॅलन्स सुधारण्यास नक्कीच मदत होऊ शकते. सर, आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी ईमेल जो आला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. DNC उगाचच केली तरीही सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं असं तुम्ही सांगितलं. नेमकी वंध्यत्वाचे वेगवेगळे उपचार मग आता कोणकोणते आहेत? बरोबर आहे. तर सगळ्यात आधी आपण बघितलं की जसं कारण असेल तसं त्याचं निवारण व्हायला हवं. निवारणाच्या ज्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत त्याच्यात प्राथमिक स्वरूपाचे काही औषधं असू शकतात, काही इंजेक्शन्स असू शकतात, स्त्रीबीज बनण्यासाठी, फुटण्यासाठी. शुक्राणू कमी असतील तर त्यांना व्यवस्थित करण्यासाठी काही मेडिसिन्स असू शकतात. त्याच्यानंतर पुढच्या ज्या उपचार पद्धती येतात त्याच्यात एक महत्त्वाची उपचार पद्धती म्हणजे IUI आहे. आपण स्लाइडद्वारे बघूया. IUI म्हणजे आपण काय करतो की शुक्राणू घेऊन, वीर्य घेऊन वॉश करून चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडले जातात ज्या दिवशी स्त्रीबीज बनून फुटणार आहे त्या दिवशी. तर काही मेडिसिन्स किंवा कधी कधी काही इंजेक्शन्स देऊन स्त्रीबीज बनणं, फुटणं ही प्रक्रिया मॉनिटर केली जाते आणि स्त्रीबीज फुटून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस हजबंडचे शुक्राणू घेऊन वॉश करून चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडून दिले जातात. तर थोडक्यात आपण काय केलं की जे नैसर्गिक संभोग झाल्यानंतर वीर्य गर्भमुखाजवळ सोडलं जातं त्याच्याऐवजी चांगले शुक्राणू आपण गर्भाशयात सोडून दिले. तर ही एक महत्वाची उपचार पद्धती आहे. ह्याच्या पुढची जी उपचार पद्धती आहे त्याच्यात येतं IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी. आणि IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपण काय करतो की स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिळन बाहेरच घडवून आणतो. तर स्त्रीला काही विशिष्ट इंजेक्शन लावून अनेक स्त्रीबीज बनवले जातात. प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजाला बाहेर काढून त्याच्याबरोबर सुयोग्य निवडलेले शुक्राणू मिळवले जातात आणि तर स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन आपण बाहेरच घडवून आणतोय आणि जे चांगले गर्भ तयार होतील त्या गर्भांना आपण गर्भाशयात प्रत्यारोपित करतो. त्याला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी. मग नेमकं आता तुम्ही सांगितलं IUI आहे, IVF आहे, तर ही टेस्ट ट्यूब बेबी जी आपण म्हणतो किंवा IVF हे कधी आवश्यक असतं, कधी करायचं असतं? बरोबर आहे. तर ज्या दाम्पत्यांमध्ये IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे बेस्ट सोल्युशन असणार आहे असे दाम्पत्य ते असतील ज्यांना महिलांमध्ये गर्भनलिकेचा कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे की गर्भनलिकेत अडथळा आहे किंवा ब्लॉकेज आहे, कारण ह्याच्यात आपण गर्भनलिकेचंच काम बाहेर करतोय. दुसरं महत्त्वाचं प्रॉब्लेम जे असेल की महिलेचं जर स्त्रीबीज व्यवस्थित बनत नसेल, फुटत नसेल
मेडिसिन इंजेक्शन देऊन जरी स्त्रीबीज व्यवस्थित बनत नसेल तरी IVF प्रक्रियेद्वारे आपण त्यांना बेस्ट सक्सेस देऊ शकतो. पुरुषांमधील प्रॉब्लेम आपण बघितले तर वीर्यात शुक्राणूची मात्रा अत्यंत कमी असणे किंवा वीर्यात शुक्राणूच नसणे मात्र अंडकोशात चांगले शुक्राणू तयार होणे. 3 ते 4 वेळा दाम्पत्यांनी जर IUI करून त्यांना सक्सेस मिळालं नसेल तरी त्यांनी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीकडे जाणं त्यांना बेस्ट सक्सेस देईल. नसबंदी जर स्त्रीची किंवा पुरुषाची झालेली असेल आणि त्याच्यानंतर त्यांना अपत्य प्राप्ती करायची असेल तरी हेच त्यांना बेस्ट सोल्युशन राहील. आणि शेवटचं मी सांगेल की 2 ते 3 वर्ष सतत मेडिकल ट्रीटमेंट घेऊनही जर त्यांना प्रतिसाद येत नसेल तरी ही टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी त्यांना बेस्ट सक्सेस देईल. बऱ्याच लोकांना असं राहतं की अनेक वर्ष प्रयत्न करून मग ते ह्या ट्रीटमेंटसाठी जातात. आता सिनारिओ चेंज झालाय आणि ह्याचं सक्सेसही फार चांगलं झालंय. त्यामुळं दाम्पत्य जर लवकर ह्या ट्रीटमेंटसाठी गेले तर त्यांना ह्याचा सक्सेस अजून चांगला मिळतो. बरोबर. सर, तुम्ही म्हणालात की अत्याधुनिक उपचार पद्धती आजचा आपला विषय आहे. तर टेस्ट ट्यूब बेबी जी IVF ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही ऍडव्हान्स उपचार पद्धती आलेल्या आहेत का? हो, म्हणजे अनेक ऍडव्हान्सेस टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियेत गेल्या दशकाभरात झालेल्या आहेत. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही जी प्रक्रिया आहे 1978 मध्ये याचा आविष्कार झाला आणि लंडनमध्ये हे काम डॉक्टर स्टेप्टो आणि डॉक्टर एडवर्ड्स यांनी केलं. आणि त्यावेळेस जी प्रक्रिया होती त्याच्यात आपण जे स्त्रीबीज बाहेर निघायचे त्याच्याबरोबर अनेक चांगले शुक्राणू सोडून द्यायचो आणि मिळन होण्यासाठी आपण 12 ते 24 तास थांबायचो. बऱ्याच वेळा एवढं करूनही स्त्रीबीज आणि शुक्राणू मिळू शकत नव्हते. म्हणून याची पुढची जी उपचार पद्धती आली 91-92 साली ती म्हणजे ICSI किंवा ICSI या प्रक्रियेचा आविष्कार झाला. आपण स्लाइडद्वारे बघूया ICSI म्हणजे काय. तर ICSI किंवा ICSI मध्ये काय केलं जातं की प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजाबरोबर एक सुयोग्य निवडलेलं शुक्राणू डायरेक्टली इंजेक्ट करून फ्यूज केलं जातं. आपण इथे बघू शकतो एका चांगल्या स्त्रीबीजात आपण एक चांगलं शुक्राणू हे इंजेक्ट केलंय. तर सूक्ष्मदर्शकाखाली प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात एक चांगलं शुक्राणू मिळून गर्भ तयार केले जातात. गर्भांना 3 ते 5 दिवस वाढवून चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना आपण गर्भाशयात ठेवतो. ICSIच्या नंतरही अनेक ऍडव्हान्सेस IVF प्रक्रियेत झाले ते पण आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लास्टोसिस्ट कल्चर की गर्भांना आपण 5 ते 6 दिवस बाहेरच वाढवतो. स्लाइडवर आपण इथे बघू शकतो एक चांगलं ब्लास्टोसिस्ट. तर ते हे 5व्या-6व्या दिवसाचं चांगलं गर्भ आहे. तर जे गर्भ 5 ते 6 दिवस सलग चांगलं वाढतं ते गर्भधारणा देण्यातही जास्त सक्षम राहतं. याच्या पुढची जी ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याच्यात आहे लेझर असिस्टेड हॅचिंग. अच्छा. तर जेव्हा आपण गर्भाशयात ठेवतो किंवा प्रत्यारोपित करतो तर बऱ्याच वेळा चांगले गर्भाशयात प्रत्यारोपित करूनही गर्भ व्यवस्थित रुजू शकत नाही. तर रुजण्यामध्ये मदत करतं लेझर असिस्टेड हॅचिंग. ते कसं की आपण गर्भाशयात ठेवण्याच्या 5 मिनिटं आधी गर्भाचं बाहेरचं कवच एका साईडने सॉफ्ट आणि पातळ करून टाकतो. तुम्ही स्लाइडवर बघू शकता की गर्भाचं कवच एका साईडने सॉफ्ट आणि पातळ झालं. त्यामुळे गर्भ निघणं, गर्भाशयाच्या अस्तराला चिपकून वाढणं ही प्रक्रिया म्हणजे थोडक्यात गर्भ रुजण्यामध्ये 20 ते 25% सरळ मदत होऊन जाते. तर बऱ्याचशा स्त्रिया ज्यांचं वय जास्त आहे किंवा ज्यांना PCODचा प्रॉब्लेम आहे किंवा आधी IVF फेल झालाय त्यांना या प्रक्रियेद्वारे सक्सेस आणखी जास्त वाढून जातं. आणि आणखी एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट मी जे सांगू इच्छितो ते म्हणजे क्लोज वर्किंग चेंबर्स विषयी की आपण स्त्रीबीज, शुक्राणू आणि गर्भाचं जे हाताळणी किंवा गर्भ तयार करण्याची जी प्रक्रिया बाहेर करतोय ते आपण या क्लोज वर्किंग चेंबर्समध्ये त्याच वातावरणात करू शकतो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला हवं. तसंच ऑक्सिजन, तापमान, कार्बन डायऑक्साईड, ह्युमिडिटी. तर ही संपूर्ण प्रक्रिया क्लोज वर्किंग चेंबरमध्ये केल्यामुळे गर्भ जास्त चांगले तयार होतात आणि त्यामुळे आणखी सक्सेस बेटर होऊन जातं. तर अशा प्रकारे वेगवेगळे ऍडव्हान्सेस IVF मध्ये झालेले आहेत. अच्छा, बऱ्यापैकी अनेक उपचार पद्धती आहेत. इतरही अनेक जर समस्या IVFच्या दरम्यान आल्या तर त्याच्यासाठी सुद्धा अनेक ऍडव्हान्स उपचार पद्धती आहेत. सर, मला आत्ताच एका पेशंटने तुमच्या सांगितलं की त्यांचं एक 17 वर्ष लग्नाला झालेली आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंटद्वारे तुमच्या ट्रीटमेंटद्वारे त्यांना गर्भधारणा राहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक फिल्म बनवली की जे नॉन सायंटिफिक मेथड्स वापरतात किंवा इतरही काही मेथड्स वापरतात तर त्यांना डिस्करेज करण्यासाठी त्यांनी ते करू नये. तर
ह्याविषयी काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. तर अकोल्याचे हे पेशंट होते आणि शिरपा नावाची मराठी मूवी त्यांनी अच्छा. बनवली हा. महाराष्ट्रातील आणि बाकी सर्वांसाठी, लोकांसाठी, दाम्पत्यांसाठी प्रॉपर सायंटिफिक नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा समाजात व्यंध्यत्व असणाऱ्या स्त्रीकडे कसं बघितलं जातं याच्याविषयी थोडं सोशल जे आपलं ॲटिट्यूड आहे ते चेंज करण्याच्या माध्यमातून त्यांनी हे केलं. त्यांना ट्विन्स आमच्याकडे झाले होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर, आणि आता एक 4-5 महिन्यापूर्वी या फिल्मचं महाराष्ट्रात रिलीजही झाला. याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत 2 पारितोषिकही मिळाले. तर या फिल्मद्वारे ही जनजागृती होणं याच्या मागचा त्यांचा हेतू होता. सर, नॉन सायंटिफिक मेथड्स म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं? बरेच लोक बाबा बुवांच्या मागे, दोरा गंडा ह्याच्या मागे अनेक वर्ष घालवून देतात, किंवा बरेच लोक काय करतात की कारण व्यवस्थित न बघता वेगवेगळ्या उपचार पद्धतींकडे जातात किंवा तीच उपचार पद्धती सारखं घेत राहतात. तर निश्चितच एक अतिशय चांगलं सामाजिक भान असलेले आजचे आपले डॉक्टर आहेत. डॉक्टरांना पुढचा ईमेल आलेला आहे. सौ दीपाली प्रश्न विचारतायत पुण्यावरनं. सर, त्या म्हणतात की त्या IT सेक्टरमध्ये काम करतात. लग्नाला 5-6 वर्ष झालेली आहेत. लग्नानंतर त्यांचं वजन वाढलंय, साधारण एक 7-8 किलो वजन वाढलेलं आहे. 3 वर्षांपासून त्या गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात, अयशस्वी प्रयत्न होतोय. जेव्हा त्याची सोनोग्राफी झाली त्याच्यामध्ये त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं डायग्नोसिस झालं, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? बरोबर आहे. तर PCOSचा त्यांना प्रॉब्लेम आहे बेसिकली, आणि युजली काम करणाऱ्या, एस्पेशली स्ट्रेसफुल काम करणाऱ्या, सिडेंटरी लाईफस्टाईल असणाऱ्या महिलांमध्ये जास्त दिसून येतं. आणि साधारण 15 ते 20% स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम आजकाल दिसून येतोय. आणि बेसिकली लाईफस्टाईल, वेट गेन, ओबेसिटी हे त्याच्या मागचे मूळ कारण आहे. त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होणं, स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं, व्यवस्थित न फुटणं, आणि मग गर्भधारणा व्हायला त्रास होणं आणि पाळी अनियमित होणं हे सगळं दिसून येतं. आणि ह्याच्या मागे ऑफकोर्स मेडिसिन्स आहेत काही स्त्रीबीज बनण्यासाठी, फुटण्यासाठी. कधी कधी काही इंजेक्शन्सही आपण वापरतो. पण त्याच्याबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वेट लॉस, डाएट हे फार महत्त्वाचं पार्ट प्ले करतं. तर ह्यांनाही प्रॉपर सल्ला घेणं महत्त्वाचं राहील, बट त्यांचं लाईफस्टाईल चेंज करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. निश्चितच. वंध्यत्वाचं जर कारण आपल्याला नेमकं कळलं तर त्याच्यावर उपचार पद्धती सुद्धा अतिशय सोपी असते. कारण बाण मारताना त्याचं जर लक्ष निश्चित माहिती असेल तरच तो बाण प्रभावीपणे आणि निश्चित लक्ष्यापर्यंत नेहमी पोहोचू शकतो. कार्यक्रमामध्ये अशीच आपण माहिती पुढे घेत राहणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. IVFच्या विविध ॲडव्हान्स चिकित्सा पद्धती जाणून घेतल्यानंतर सर मला असं विचारायचं की मासिक पाळी अनेक स्त्रियांची बंद होते किंवा काही काळानंतर त्यांना गर्भधारणा हवी असेल, तर ह्या काही ट्रीटमेंटद्वारे शक्य होतं का? बरोबर आहे. तर एकतर या माध्यमातून मी सगळ्यांना हे समजू इच्छितो की मासिक पाळी बंद झाल्यानंतरही गर्भधारणा होणं हे शक्य आहे. बऱ्याच लोकांना अशी समजूत राहते की आता मासिक पाळी बंद झाली तर प्रेग्नन्सी राहू शकत नाही किंवा गर्भधारणा होऊ शकत नाही. तर या मॉडर्न सायंटिफिक टेक्निक्सचं जे वरदान आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामार्फत हे अतिशय सोप्या रीतीने शक्य आहे. मासिक पाळी बंद होते किंवा मेनोपॉज होतं किंवा ऋतुबंध ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात बेसिकली काय होतं की स्त्रीबीज बनण्याची म्हणजे अंडकोशाची स्त्रीबीज बनवण्याची क्षमता संपून जाते आणि स्त्रीबीज बनणं, फुटणं ही प्रक्रिया बंद होऊन जाते. कारण की स्त्रीच्या अंडकोशातील स्त्रीबीज संपून जातात. तर आता या स्त्रीला जर आपल्याला गर्भधारणा द्यायची असेल तर 20, 22, 25 वर्षाच्या दुसऱ्या स्त्रीचे स्त्रीबीज घेतले जातात. हजबंडच्या शुक्राणूशी मिळून गर्भ तयार केले जातील आणि ते गर्भ त्याच स्त्रीच्या गर्भाशयात आपण ठेवू शकतो जिची पाळी बंद झाली होती किंवा जिच्या अंडकोशातील स्त्रीबीज संपले होते. तर ज्यांची पाळी बंद झाली त्यांना विशिष्ट औषधं देऊन आधी पाळी सुरू केली जाते आणि 2 ते 3 महिने नियमित पाळी आल्यानंतर स्त्रीबीज बाहेरनं घेऊन, म्हणजे ज्याला आपण एग डोनेशन IVF टेक्निक म्हणतो की डोनर स्त्रीबीज घेतलं जातं, हजबंडचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार केले जातात आणि चांगले गर्भ त्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवले जातात जिची पाळी बंद झाली होती किंवा जिचं मेनोपॉज झाला होता. आणि आपण बघितलं असेल की 50, 55, 60 आणि नुकतंच एक 3-4 महिन्यापूर्वी
भारतातील 75 वर्षाच्या स्त्रीला या टेक्निकद्वारे गर्भधारणा होऊन प्रेग्नन्सी झाली तर ते ह्याच एग डोनेशन IVF टेक्निकने शक्य झालं. बरोबर सर. तसं जर एखाद्या पुरुषाच्या वीर्यात जर शुक्राणू नसतील तर त्यांच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे मग? बरोबर आहे. तर वीर्यात जर शुक्राणू नसतील तर अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढण्याची प्रक्रिया केली जाते. आपण एका स्लाइडद्वारे या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघू शकतो. तर नील स्पर्म काउंट किंवा अझूस्पर्मिया ज्याला आपण म्हणतो की वीर्यात शुक्राणू नाही, तर ऑफकोर्स आपण काही पुरुषाच्या तपासण्या करतो, त्याचं ब्लड टेस्ट काही केले जातात, बट मेन सोल्युशनमध्ये आपल्याला अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढण्याची प्रक्रिया करायला लागते, ज्याला आपण टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन असं म्हणतो. चिरफाडही होत नाही, बऱ्याचदा टाका सुद्धा येत नाही, अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढले जातील. ते त्याच वेळेस स्त्रीच्या अंडकोशातनं बाहेर निघालेल्या स्त्रीबीजांबरोबर मिळवले जातात. स्त्रीबीज आणि शुक्राणू मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती ICSI केली जाते. म्हणजे आपण जे शुक्राणू, चांगले शुक्राणू पुरुषाच्या अंडकोशातनं आपल्याला मिळतील ते त्याच वेळेस स्त्रीच्या अंडकोशातनं निघालेल्या स्त्रीबीजांबरोबर मिळवून गर्भ तयार केले जातील आणि गर्भांना स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केलं जाईल. काही पुरुष असे असतील ज्यांच्या अंडकोशात आपल्याला शुक्राणू मिळणारच नाही. एका अंडकोशात कुठेच मिळाले नाही तर दुसऱ्या अंडकोशात सगळीकडे आपण शोधू शकतो. दोन्ही अंडकोशात कुठेच मिळाले नाही तर त्या पुरुषाच्या अंडकोशात कोणी शुक्राणू आणू शकत नाही. त्यांना जर गर्भधारणा करायची असेल तर शुक्राणू मग बाहेरनच घ्यायला लागतील. तर अशा प्रकारे त्या पुरुषांचं आपण ट्रीटमेंट करू शकतो ज्यांना वीर्यात शुक्राणूच नाहीये. बरोबर सर. तुमच्या इंदिरा IVF सेंटरमध्ये तुम्ही गेल्या 6 वर्षांपासून 13,000हून अधिक निसंतान दाम्पत्यांना यशस्वी गर्भधारणा झालेली आहे, त्यांना संतान प्राप्ती झालेली आहे. तर या यशाचे गमक काय असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. तर प्रॉपर कारण बघून निवारणाकडे जाणं आणि बेस्ट ट्रीटमेंटचा वापर करणं, की तुमच्या टेक्निक्स बेस्ट हव्या, टेक्नॉलॉजी बेस्ट हवी, इन्स्ट्रुमेंट्स बेस्ट हवे आणि टीम ऑफ डॉक्टर्स ऑफकोर्स एक खूप महत्त्वाचं त्याच्यात पार्ट आहे. आणि आमचे जे काही सेंटर्स आहेत ते फक्त आणि फक्त निसंतान दाम्पत्यांचंच निवारण करतात. आणि क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजीचाही ह्याच्यात मोठा वाटा आहे. तर ह्या सगळ्यांमुळे हे साध्य झालेलं आहे. सर, जेव्हा आपण म्हणतो की गर्भनलिका, तुम्ही म्हणाले मगाशी की आपण फॅमिली प्लॅनिंगसाठी गर्भनलिका ट्युबेक्टॉमी करतो, तसंच अनेक वेळेला काही इन्फेक्शन्समुळे एखादी गर्भनलिका बंद असेल आणि दुसरी ओपन असेल, तर अशा वेळी गर्भधारणा शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. बऱ्याचदा वेगवेगळ्या इन्फेक्शन्समध्ये गर्भनलिका ब्लॉक होऊन जाते आणि ते गर्भनलिका व्यवस्थित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्सही केले जातात. बट बऱ्याचदा ही गर्भनलिका निसर्गाने दिल्यासारखी कधी परत होऊ शकत नाही आणि ती व्यवस्थित काम करत नाही. बऱ्याचदा एक गर्भनलिका खराब होते, दुसरी कशी बशी उघडी राहते. बट ज्या इन्फेक्शनमुळे एक गर्भनलिका खराब झाली आहे, ब्लॉक झाली आहे, त्याच इन्फेक्शनमुळे दुसरी गर्भनलिका काही प्रमाणात डॅमेज झालेली असते. आणि अशा दाम्पत्यांमध्ये गर्भनलिकेचंच काम बाहेर करणं हेच त्यांना बेस्ट सोल्युशन देतं. म्हणजेच गर्भनलिकेचं काम होतं स्त्रीबीजांना आणि शुक्राणूंना मिळवून चांगले गर्भ तयार करणं आणि त्या गर्भांना गर्भाशयात सोडणं. तर हे काम नैसर्गिकरित्याने आता आत होऊ शकत नाहीये, तर तेवढं काम बाहेर करणं म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळून बाहेर घडवून आणणं हेच त्यांना बेस्ट सोल्युशन देतं. तर अशा दाम्पत्यांमध्ये जिथे गर्भनलिकेचं कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्यांनी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीसाठी जाणं हे त्यांना बेस्ट सोल्युशन देईल. सर, आज अत्याधुनिक उपचार पद्धतीत अतिशय प्रगत झालेले, नुकतंच ऐकलं की मिस वर्ल्ड डायना हेडन त्यांनी एक फ्रीजिंग करून नंतर पुन्हा त्यांना पुढे संतती प्राप्ती झाली. हे नेमकं काय तंत्रज्ञान आहे? बरोबर आहे. तर आता ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आपण फॉलो करतोय, करिअरिस्टिक ॲटिट्यूडमुळे मॅरेजेस डिले होत आहेत, तर जर योग्य वयात आपल्याला जर आपण गर्भधारणेचा विचार करू शकत नाहीये की करिअरमुळे आपल्याला माहिती आहे की आपण 35 नंतर किंवा 40 नंतर प्रेग्नन्सी करणार आहे, तर अशा स्त्रियांना आता एक वरदानच म्हणायला हवं की ते त्यांचे स्त्रीबीज गोठवून ठेवू शकतात, ज्याला आपण एग फ्रीजिंग म्हणतो. तर काही विशिष्ट इंजेक्शन 9-10 दिवस लावून अनेक स्त्रीबीज बनवले जातात आणि सोनोग्राफी गायडन्समध्ये हे स्त्रीबीज बाहेर काढले जातात. बाहेर निघालेले चांगले स्त्रीबीज आपण गोठवून घेतो किंवा फ्रीज करून घेतो एग बँकमध्ये आणि मग ह्यांना नंतर काही वर्षानंतर किंवा एक ठराविक एज नंतर जर गर्भधारणा करायची असेल तर हे गोठवलेले स्त्रीबीज त्यावेळेस आपण वापरून हजबंडच्या शुक्राणूशी मिळवून गर्भ तयार करून गर्भांना गर्भाशयात ठेवून नंतरही प्रेग्नन्सी करू शकतो. तर असे फिमेल्स
ज्यांना करिअरमुळं प्रेग्नन्सी डिले करायची आहे, किंवा अनेक फिमेल्स असेही आमच्याकडे येतात ज्यांना काही प्रकारचं कॅन्सर झालं आहे आणि त्यामुळे त्यांना काही किमोरेडिएशन, किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घ्यायची आहे. त्याच्या आधी ते त्यांचं प्रेग्नन्सीचं फ्युचर सेव्ह करून ठेवू शकता एका प्रकारे, की ते त्यांचे स्त्रीबीज आमच्याकडे गोठवून आणि नंतर किमो रेडिएशनसाठी जाऊ शकतात. तर कॅन्सरमधनं बरं झाल्यानंतर ते इझिली प्रेग्नन्सीही करू शकतील. तर जर करिअरमुळं किंवा आजारांमुळे प्रेग्नन्सी जर डिले करायची असेल तर एक ठराविक वयात आपण स्त्रीबीज गोठवून ती नंतर प्रेग्नन्सी करू शकतो ह्याच्याद्वारे. सर मग जसं एग फ्रीजिंग करतो तसं स्पर्म फ्रीजिंग पण होऊ शकतं? स्पर्म फ्रीजिंगही होऊ शकतं. ते काय असतं? तर वीर्यातील चांगले शुक्राणू आपण गोठवून ठेवू शकतो बँकेत. त्यामुळे पण ते सुद्धा जेव्हा गरज असेल तेव्हा ते वापरू शकतो. फरक दोघांमध्ये आहे की निसर्गाने स्त्री आणि पुरुषात फरक केलाय की पुरुषाचं वीर्यात जर शुक्राणू चांगले असतील तर पुरुषाचं वय जास्त झालं तरी विशेष फरक पडत नाही शुक्राणूंमध्ये. पण स्त्रीचं वय जसं 35 ओलांडतं तसं स्त्रीबीज खराब व्हायला सुरू होते आणि 40च्या आसपास येऊन सगळ्यांचे स्त्रीबीज ऑलमोस्ट संपून जातात. तर त्यामुळं एक वयाची मर्यादा निसर्गाकडनं स्त्रीला मिळालेली आहे. तर त्यामुळं स्त्रियांना याचा फायदा जास्त राहतो. सर अनेक वेळेला एक सामान्य माणसाला असा प्रश्न असतो की टेस्ट ट्यूब बेबी जी असते त्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी असते नैसर्गिक गर्भधारणेच्या व्यतिरिक्त. तर हे मूल आपलंच आहे का? हा अनेक जणांना प्रश्न असतो. काय मार्गदर्शन? खूपच चांगला प्रश्न आहे हा आणि खूप कॉमन भ्रम लोकांमध्ये असं राहतं की होणारी प्रेग्नन्सी काहीतरी वेगळीच असेल किंवा ट्रीटमेंटने होणारे बाळ काहीतरी वेगळंच असेल किंवा त्या प्रेग्नन्सीमध्ये कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायला लागेल. तर असं काही नसतं. ही होणारी प्रेग्नन्सी ऑलमोस्ट नॅचरल नॉर्मल होणाऱ्या प्रेग्नन्सी सारखीच असते आणि आज जगात 60 लाखहून अधिक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलेत. त्याच्यातनं आपल्याला हे सायंटिफिकली कळून चुकलंय. जी पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती लुईस ब्राऊन ती आता 38 वर्षाची झालेली आहे. तर तिला 2 नैसर्गिक प्रेग्नन्सी झाल्या, तिला 2 नॉर्मल बेबीज झाले. तर आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की होणारं बाळ काहीतरी वेगळं असेल किंवा लॅबमध्ये काही मिक्सिंग होईल. त्याच्यासाठी फार स्ट्रिंजंट आपण सगळ्या गोष्टी फॉलो करतो. थर्ड ऑब्झर्वर टेक्निक फॉलो केली जाते. ॲट अ टाइम एकाच कपल्सचे गॅमेट्स हँडल केले जातात की स्त्रीबीज असो शुक्राणू असो त्यांचं हँडलिंग अंडर सुपरविजन आणि स्ट्रिक्ट कंट्रोलमध्ये होतं. तर असं काही होण्याची शक्यता राहिलेलीच नाहीये. सर आपल्याला ईमेलद्वारे एक प्रश्न आलेला आहे. मंगेश प्रश्न विचारतायत नाशिकवरून. त्यांच्या मिसेसची गर्भनलिका बंद आहे. त्यांचं वय 35 आहे मिसेसचं आणि 7 वर्ष झाली लग्नाला. 2 ते 3 वेळा त्यांनी IUI केलेलं आहे. काय मार्गदर्शन करायचं? बरोबर आहे. तर आत्ताच आपण नुकतंच बघितलं की गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचं ब्लॉकेज असेल तर गर्भनलिकेचंच काम बाहेर करणं हेच त्यांना बेस्ट सोल्युशन देणार आहे. IUI मध्ये आपण काय करतोय की वीर्य वॉश करून शुक्राणूंना गर्भाशयात सोडतोय. तर एका प्रकारे शुक्राणूंना मदत करतोय. पण आपलं प्रॉब्लेम शुक्राणूमध्ये नाहीच आहे आणि गर्भनलिकेत आहे तर शुक्राणूंना मदत करून तेवढासा फायदा होणार नाहीये. त्यामुळे IUI हे त्यांना बेस्ट सोल्युशन नाही देणार. त्यामुळे अशा दाम्पत्यांनी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीला जाणं हे त्यांना बेस्ट सोल्युशन देईल. कारण IVF मध्ये आपण गर्भनलिकेचंच काम बाहेर करतोय. बरोबर. वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक उपचार पद्धती आपण बघितल्या. अनेक अजूनही प्रश्न आहेत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम कोणता आहे ते थोडक्यात पाहून घेऊया. गुरुवार दिनांक 30/4/2017 रोजी रात्री 8:30 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लहान मुलांचे डोळ्यांचे विकार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे. सर आपण विविध प्रकारचे जे टेस्ट ट्यूब बेबीजचं तुम्ही आता सांगितलं थोडंसं अजूनही संभ्रम आहे. नेमकं ही टेस्ट ट्यूब बेबी काय असतं म्हणजे टेक्निक काय असते? बरोबर. तर ही प्रक्रिया कशी केली जाते ते आपण थोडक्यात बघूया. अगदी सोपी प्रक्रिया असते. पेनलेस प्रक्रिया असते मोरॉरलेस आणि युजली 2 स्टेपमध्ये ही प्रक्रिया आम्ही करतो. पहिली स्टेप म्हणजे जसं मी सगळ्यात आधी म्हटलं योग्य कारण माहिती करून घ्यायचं, प्रॉब्लेम एक्झॅक्टली समजून घ्यायचं आणि त्या प्रॉब्लेमचं निवारण कसं होणार आहे ते कळून घ्यायचं.
तर पहिली स्टेप युजली 1 दिवसाची असते, जिथे आम्ही वाईफचे सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, हस्बंडच्या वीर्याची टेस्ट आणि ब्लड टेस्ट करतो, ज्याच्यात आपल्याला हस्बंड वाईफमध्ये दोघांमधील सगळे प्रॉब्लेम कळून जातात. आपलं ट्रीटमेंट प्लॅन व्यवस्थित होऊन जातं. जे जे कमकुवतपणा मिळेल त्याच्यासाठी काही औषधं आम्ही सुरू करून देतो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या स्टेपमध्ये त्यांना नंतर बोलवलं जातं. ही दुसरी स्टेप जी आहे ती युजली वाईफसाठी 12 ते 15 दिवसांची असते आणि हस्बंडसाठी परत 1 किंवा 2 दिवसांचीच ती स्टेप राहील. आणि या सेकंड स्टेपमध्ये काय केलं जातं, तर वाईफला काही विशिष्ट इंजेक्शन्स लावून स्त्रीबीज बनवले जातात. तर अनेक स्त्रीबीज बनवण्यासाठी 9 ते 10 दिवस काही पेनलेस इंजेक्शन्स दिले जातात. इन्सुलिन सिरिंजने दिले जातात, सबट्यूट किंवा त्वचेच्या खाली दिले जातात, त्यामुळे त्यांनी विशेष वेदना होत नाही. ह्या इंजेक्शन्सने अनेक स्त्रीबीज बनून जातात. चांगले बनलेले सगळे स्त्रीबीज हे सोनोग्राफी गायडन्समध्ये बाहेर काढले जातात एका पातळशा सुईद्वारे, आणि त्या सुईची चुबन स्त्रीला कळू नये म्हणून तिला 5 ते 6 मिनिटासाठी भूल दिली जाते. जे चांगले स्त्रीबीज बाहेर निघून जातील, तर ज्या दिवशी स्त्रीचे अंडकोशातून स्त्रीबीज बाहेर काढले जातात त्याच दिवशी हस्बंडला वीर्य देण्यासाठी यायला लागतं. तर स्त्रीबीज जे बाहेर निघालेत, चांगल्या स्त्रीबीजांबरोबर हस्बंडचे सुयोग्य निवडलेले शुक्राणू मिळवले जातात. प्रत्येक स्त्रीबीजात सूक्ष्मदर्शकाखाली एक चांगले शुक्राणू इंजेक्ट करून फ्यूज करून गर्भ तयार केले जातात. गर्भांना 3 ते 5 दिवस वाढवून चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना मग आपण गर्भाशयात प्रत्यारोपित करतो. तर स्त्रीबीज बनवणं, बाहेर काढणं, शुक्राणू घेऊन गर्भ तयार करणं, गर्भांना वाढवून गर्भाशयात प्रत्यारोपित करणं ही सेकंड स्टेप झाली, ज्याच्यात साधारण 12 ते 15 दिवस लागून जातात. तर अशा प्रकारे 2 सोप्या स्टेप्समध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. आणि ह्याला आपण सामान्य माणसाच्या भाषेत IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. सायंटिफिक रित्याने आपण ह्याला ICSI किंवा ICSI म्हणतो. अच्छा. साधारण सर IUI जी ट्रीटमेंट असते ना ती आपण अनेक वेळेला करताना आपण बघतो, तर साधारण ह्या 2 ट्रीटमेंट मधल्या IUI मधल्या ट्रीटमेंटचा अंतराळ किती पाहिजे, इंटरव्हल किती पाहिजे आणि किती वेळा आपण IUI करू शकतो? बरोबर आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. कारण मी रोजच असे कपल्स बघतो की एका डॉक्टरकडे जातील, 2-3 वेळा IUI करतील, मग 4-6 महिन्याचं ब्रेक घेतील, डॉक्टर चेंज करतील, परत 3-4 वेळा IUI करतील, मग कोणी सांगितलं म्हणून एखादं दुर्बिणीचं ऑपरेशन करतील, मग ते झाल्यानंतर परत 1-2 IUI करतील. तर 8-10-12 वेळा IUI केलेले कपल्स रोजच दिसतात. म्हणून मी सगळ्यांना नेहमीच हे समजवतो की 3 ते 4 वेळा IUI करून जर आपल्याला सफलता मिळालेली नसेल तर आपल्याला पटकन पुढच्या ट्रीटमेंटकडे जायला हवं. IUI बद्दल 1-2 गोष्टी मी अजून जे सांगू इच्छितो ते म्हणजे या स्लाइडद्वारे आपण बघूया की आपण आधीही बघितलं IUI मध्ये आपण शुक्राणूंना मदत करतोय की वीर्य वॉश करून चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडून देतो, ज्या दिवशी स्त्रीबीज बनवून फुटणार आहे त्या दिवशी. त्या एका प्रकारे आपण शुक्राणूंना मदत केली. बट जर आपला प्रॉब्लेम गर्भनलिकेत असेल, आपला प्रॉब्लेम अंडकोशात असेल, तर शुक्राणूंना मदत करून तेवढा फायदा होणार नाही. पण रोजच असे कपल दिसतात, दोन्ही गर्भनलिका खराब आहेत, ब्लॉक्ड आहेत किंवा स्त्रीबीजच बनवून फुटत नाहीये, पण तरी IUI नंतर IUI करत चालले. त्यामुळे ज्या दाम्पत्यांमध्ये शुक्राणूंमध्ये काउंट थोडंसं कमी आहे, मोटिलिटी थोडीशी कमी आहे, त्यांना IUIचा फायदा जास्तीत जास्त राहतो. ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम शुक्राणूमध्ये नाहीये त्यांना IUI तितकं फायदा देत नाही. IUIचं ओव्हरऑल सक्सेस जे आहे ते रफली 25 to 30% आसपास जातं. त्यामुळे 3 IUI मॅक्झिमम किंवा 4 वेळा करून जर सफलता मिळाली नसेल तर आपल्याला पुढच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटकडे किंवा IVF कडे गेलेलं जास्त चांगलं राहतं. तीच प्रक्रिया वारंवार करून त्याचे दुष्परिणाम आपल्या गर्भाशयावर, अंडकोशावर झालेले दिसतात. स्त्रीबीज बनवण्याची क्षमता कमी होऊन जाते. तर त्यामुळे तीच उपचार पद्धती परत घेऊन फायदा राहणार नाहीये. आपल्याला पुढे किंवा पुढच्या टेक्निककडे जायला हवं. निश्चित आणि योग्य मार्गदर्शन असणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपला हॅलो डॉक्टर कार्यक्रम आपण करत असतो. सर, तुम्ही म्हणाल की गर्भाशयामध्ये जाऊन अंड किंवा ते जे फलित गर्भ असतं ते रुजतं. अनेक वेळेला गर्भाशयामध्ये स्वतः काही प्रॉब्लेम्स असतात, जसं फायब्रॉइड म्हणजे गाठी म्हणू शकतो. तर मग ह्याच्यामध्ये काही गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो? बरोबर आहे, खूपच चांगला प्रश्न आहे हा. तर गर्भस्थापनेची जागा व्यवस्थित असणं हे फारच महत्वाचं आहे. कारण ते घर आहे जिथं गर्भ राहणार आहे, चिपकणार आहे, वाढणार आहे, आणि ते घर व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे. मात्र जसं आपण म्हटलं की फायब्रॉइडच्या गाठी असतात किंवा वेगवेगळ्या गाठी असतात गर्भाशयात, तर प्रत्येक गाठीसाठी ऑपरेशन करणं गरजेचं नाहीये किंवा प्रत्येक गाठ काढणं गरजेचं नाहीये. जर आपली गाठ गर्भस्थापनेच्या जागेला काही अडथळा करत असेल किंवा गर्भस्थापनेच्या जागेला धक्का देत असेल
तर मग ती गाठ काढणं महत्वाचं असेल. जर आपली गर्भस्थापनाची जागा व्यवस्थित आहे आणि गाठ त्या गर्भस्थापनेच्या जागेपासून लांब आहे तर त्या गाठीला काढण्याची गरज असण्याची शक्यता युजली राहणार नाही. अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे गर्भामध्ये जर गाठ असेल तर ती प्रत्येक वेळेस ऑपरेट करून काढलीच पाहिजे अशी आवश्यकता नाही. अगदी बरोबर. कारण अनेक वेळेला असा सल्ला दिला जातो की नाही, गर्भाशयात गाठ आहे, चला काढून टाका. म्हणजे जे तुम्ही म्हणालात की डीएनसी सारखं सारखं करणं किंवा गर्भाशयाला स्वतःला त्रास देणं वारंवार, हे सुद्धा पुढे जाऊन इन्फर्टिलिटीला कारण होऊ शकतं ना सर. बरोबर. सर, अनेक वेळेला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ह्याविषयी बोललात. इतरही अनेक हार्मोनल समस्या असतात, जसं थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असू शकतात काही स्त्रियांमध्ये. तर ह्याच्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व येऊ शकतं का? ही खूपच चांगला प्रश्न आहे आणि खूप कॉमनली हे असं मिसकन्सेप्शन आहे की स्त्रियांना वाटतं की थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा काही स्त्रियांना डायबिटीज असू शकतं, ब्लड प्रेशर असू शकतं. तर त्यांचे दोन प्रकारचे प्रश्न युजली मला दिसून येतात. एक की ह्या आजारांमुळे वंध्यत्व येतंय का, आणि दुसरं हे आजार असताना किंवा मला थायरॉइडचा त्रास असताना किंवा डायबिटीज असताना मला गर्भधारणा करता येईल का किंवा ट्रीटमेंट घेता येईल का. तर बेसिकली थायरॉइडचा प्रॉब्लेम किंवा डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्याच्यामुळे वंध्यत्व येत नाही. आपल्याला वंध्यत्व काही वेगळ्या कारणाने त्याच्याबरोबर हे दुसरा आजार आहे. दुसरं म्हणजे जर आपण हे आजार म्हणजे थायरॉइड असो किंवा डायबिटीज असो किंवा ब्लड प्रेशर असो प्रॉपरली कंट्रोल केलं आणि अशा औषधांवर कंट्रोल केलं जी औषधं आपण गर्भधारणा झाल्यानंतरही कंटिन्यू करू शकतो, तर मग आपल्या ट्रीटमेंटमध्ये ह्या आजारांचा काही प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच लोकांना आर्थरायटिस असतं किंवा हार्टचं काही प्रॉब्लेम असतं किंवा काही लोकांना एपिलेप्सी राहतं, मिरगी किंवा फीटचा त्रास ज्याला आपण म्हणतो. तर ते जे काही आजार असेल ते प्रॉपरली कंट्रोल केलं पाहिजे, अशा औषधांवर कंट्रोल केलं पाहिजे जी औषधं आपण गर्भधारणा झाल्यानंतर किंवा ट्रीटमेंटच्या दौरान पण ती चालू ठेवू शकतो आणि त्या औषधांबरोबर आपण इझिली ट्रीटमेंट घेऊन गर्भधारणा करू शकतो. होऊ शकते म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा गर्भधारणा होणं संभव आहे. आजचा आपला आरोग्य सल्ला आहे. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा गर्भधारणेशी संबंधित आहे. काय आहे तो आपण पाहूया. फर्टाईल पिरियड म्हणजेच गर्भधारणा होण्याची उत्तम वेळ कोणती आहे, तर पाळीच्या 11व्या ते 18व्या दिवसांमध्ये, म्हणजे ज्या दिवशी पाळी सुरू होईल त्याला जर आपण पहिला दिवस धरला तर पाळीच्या 11व्या दिवसापासून नियमित सहवास ठेवणे अगदी 18व्या दिवसापर्यंत, ह्याला आपण फर्टाईल पिरियड म्हणतो. गर्भधारणेसाठी जाण्याआधी रुबेला वॅक्सिनेशन घेतलेलं चांगलं. पुरुषांच्या वीर्यामध्ये दोष असलेल्यांनी घट्ट पॅन्ट व घट्ट अंतर्वस्त्र घालू नयेत. वीर्यातील चांगल्या शुक्राणूंचे प्रमाण वाढण्यासाठी रोज थोडेसे बदाम अक्रोड जरूर खावेत. नियमित अर्धा तास व्यायाम हा हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हाच कार्यक्रम तुम्हाला पुन्हा बघता येईल मंगळवार दिनांक 9 मे 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक चिकित्सा पद्धती जरी असल्या तरी सर अनेक वेळेला कारण न सापडणारी सुद्धा अनेक कपल्स असतात. ह्यांच्यामध्ये थोडक्यात तुम्ही काय ट्रीटमेंट करता? बरोबर आहे. तर कारण माहिती करून घेणं फारच जरुरी आहे आणि कारण ह्या 3 गोष्टींमध्येच असणार आहे. शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम असेल, स्त्रीबीजात प्रॉब्लेम असेल किंवा गर्भनलिकेत आणि गर्भाशयात प्रॉब्लेम असू शकतो. तर युजली हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित बघून आपण कारण जर माहिती करून घेतलं तर त्याचं योग्य निवारण संभव राहतं. सर, ह्याशिवाय अनेक वेळेला अनेकही इतर प्रश्न मनामध्ये असतात. बरेच वंध्यत्व निवारणाची अत्याधुनिक चिकित्सा पद्धती पण खूप विस्तृत आहे. म्हणजे एक जन्म किंवा एक तप जातं हे सगळं शिकण्यासाठी मला वाटतं आणि एका तासामध्ये हे सगळे प्रश्न विचारणं सुद्धा शक्य होत नाही. तरी थोडक्यात मला काही प्रश्न विचारायचे ते मला सांगा. सर, वंध्यत्व कधी म्हणतात?
1 वर्षाहून अधिक वेळ जर नैसर्गिक प्रयत्न करून गर्भधारणा झालेली नसेल तर त्याला आपण वंध्यत्व म्हणतो. गर्भाशयातील गाठीसाठी प्रत्येक वेळेस शस्त्रक्रिया आवश्यक आहे का? नाही, जर ती गर्भस्थापनेच्या जागेत येत असेल किंवा ती गर्भस्थापनेच्या जागेला धक्का पोहोचत असेल त्याच्यामुळे तर मग ती गाठ काढायला हवी. पुरुषामध्ये एकच अंडकोश असताना शुक्रनिर्मिती होऊन योग्य गर्भधारणा होऊ शकते का? अगदी होऊ शकते. जर एकाच अंडकोशातून चांगले शुक्राणू बनत असतील तर गर्भधारणा ही नैसर्गिकरित्याने होऊ शकते. व्यसनांमुळे म्हणजे सिगरेट दारूच्या व्यसनांमुळे शुक्रनिर्मितीमध्ये अडथळा येऊ शकतो का? स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल ह्याच्यामुळे शुक्राणूंवर डायरेक्ट परिणाम होतो. त्यांची क्वालिटी आणि त्यांची मोटिलिटी डायरेक्टली खराब होते. निश्चित सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आपलं गर्भधारणे योग्य वेळेस करून घ्यायला महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे की कारण बघूनच निवारणाकडे जा. अत्याधुनिक उपचार पद्धतींचा जरूर प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने त्यांचा सहारा घ्या. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वेट लॉस, एक्सरसाइज हे फार महत्त्वाचं असतं. स्ट्रेस बऱ्याचदा दिसून येतं कपल्समध्ये, त्याचं बिलकुल स्ट्रेस घेऊ नका. सोप्या आणि सायंटिफिक पद्धतीने आपण प्रत्येक दाम्पत्याला गर्भधारणेसाठी निश्चितच हेल्प करू शकतो. निश्चितच कुटुंब पूर्ण होण्याचं स्वप्न हे प्रत्येकाचं असतं आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींद्वारे आज हे नक्कीच शक्य होताना आपण बघतोय. गरज आहे तर हे तंत्रज्ञान गावागावामध्ये, खेड्याखेड्यांमध्ये असणाऱ्या निसंतान दाम्पत्यापर्यंत पोहोचण्याची आणि हाच प्रयत्न हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. गरज आहे तुमच्या सर्वांशी जोडण्याची आणि तुमच्या सर्वांबरोबर एक कुटुंब म्हणून जोडण्याची. तरच आम्ही हा कार्यक्रम, ही माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहण्याचा अजूनही पुढे प्रयत्न करत राहणार आहोत. डॉक्टर अमोल लुंकड, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार, धन्यवाद.